शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे हजारो शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटलेत। तर राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडलाय। मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे। या महामार्गाला विरोध करत 12 जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटलेत। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी महामार्गामुळे शेतीसह घर देखील जाणार असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्यात। तर एकच जिद्द आणि शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी मैदान परिसर दणाणून सोडलाय। दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानात हा एल्गार पुकारण्यात आलाय। मारवती ज्ञानबा डांगे राहणार वरवटी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड इथला मी रहिवासी। माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे। राहतं घर आहे शेतामध्ये, सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं। आता तिथं जर गेलं, आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली, कशी केली, कारखाने केले, उली तिली इकलं नाही, रोगाला बळी पडली, पण मरण पत्करलं, पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही। आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन। आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायला तर बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणते। आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले, ही केले, पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले। गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका, हे चांगलं नाही, आम्हाला एवढी शेती हीच करून खाता। आज इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय, आज दूध काढू दिलं नाही, मारके जनावर घरी लेकर वाळ, आमचे आई वडील वारलेले, एकटाच आहे मी, कुणी नाही घरी। आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं। आज जर ही जमीन गेली तर आम्हाला बीत पाणी पर्याय नाही। हे असं चांगलं नाही। सरकार म्हणले नाही 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 करायचं, म्हणले इलेक्शनच्या आधी यांनी इलेक्शन झाले बरोबर पहिली स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले करू, म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच ही म्हणले, बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले। आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार, ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ती खुश आहे। पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या, त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही, हकलूनच आम्हाला काढायचे। आज प्लॉटची किंमत काय आहे ना, आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट, ही बरोबर नाही असं वागणं सरकारचं। आम्ही करायचं तरी काय, ही चुकीचं वागणं सरकारचं। आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं, आजपासून 10 वर्ष मी कारखाना केला, माझे पायाचे हाडं ही झाले, कमरेचे मनक्याचा आजार झाला, आता मी कारखाना सध्या करू शकतो। सरकारनं जर हट्टाच केल्यानंतर मग शेतकरी म्हणून तुमची कुठली भूमिका काय? शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळ्याच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, नको ही मार्ग आम्हाला। दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच आहे, त्याच्यात एक 10 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय। म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत। आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आमच्या शेतामधून। त्या टायमिंगला आमच्या आवळीचे झाडं, आंब्याचे झाडं तोडून काढले, त्याचा फक्त 25,000 रुपये मोबदला दिला आम्हाला। कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं, त्याचा मोबदला दिला नाही। आम्हाला कळत नव्हतं, आम्ही कारखान्याला होतो, इकडं कारखान्याला आहे तेवढे तिकडे टावर उभं केले। आता बी तीच होणार आहे, आम्ही कुठंतरी कमवायला जाताना पोट भरायला हे करतील, अन्याय करू नये गोरगरीबावर, ही चांगलं नाही असं वागणं। सिडको वाळूज महानगरातील विकास कामं रखडल्याने परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय। परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते, उद्यान, खेळांची मैदानं आदींचा विकास रखडल्याने रहिवासी नागरिकांच्या नागरी समस्या बेताल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर सिडको प्रशासनाने विकास कामं करण्यासंदर्भात दिलेला शब्द सिडको प्रशासनाकडून पाळला जात नसल्यामुळे झोपलेल्या सिडको प्रशासनाला अखेर जागा करण्यासाठी शिवसेना उपप्रमुख दत्तात्रय परवे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रहिवासी नागरिकांच्या समवेत वाळूज महानगरातील सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलंय। तर जोपर्यंत प्रलंबित 14 मागण्यांचे सिडको प्रशासनाकडून निरासन केलं जात नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनातून माघार घेणार नसल्याचं आक्रमक पवित्रा इथल्या रहिवासी नागरिकांनी घेतला असून सिडको प्रशासनाने केलेल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं नाही तर सिडको प्रशासनाच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण पुकारेल असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उपप्रमुख दत्तात्रय परवे पाटील यांनी सिडको प्रशासनाला यावेळी दिलाय। सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सध्या आपण सुरू केलेले आहे। काय प्रमुख काय मागणी आहे?
तर प्रमुख मागण्या म्हणाल तर गेली 2 वर्ष आम्ही 14 मागण्यांसाठी जवळपास निवेदन दिलेलं आहे आणि त्या मागण्या आमच्या आजही पूर्ण झालेल्या नाहीत. त्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे ड्रेनेज लाईन. सिडको MIG आणि LIGमधील ड्रेनेज लाईन ही प्रामुख्याने आम्ही मागणी केलेली आहे. त्यानंतर रस्ते, सोबतच 33 kV आणि 11 kVच्या ज्या केबल जे पोल टाकलेले आहेत, वरून गेलेल्या ज्या लाईन आहेत त्या अंडरग्राऊंड कराव्यात. अनेक नागरिकांना बांधकाम परमिशनसाठीही त्रास होतो आहे. गट नंबर 140 सारखा पूर्ण एक गट त्यांनी ब्लॉक करून ठेवलेला आहे. महसूल विभाग म्हणतंय 7/12 देता येणार नाही, इंटरनल त्यांचे ते प्रॉब्लेम आहेत. आणि सिडको म्हणतं 7/12 असल्याशिवाय आम्ही परमिशन देऊ शकत नाही. नागरिकांची एकंदरीत पिळवणूक सुरू आहे. विविध समस्या आहेत. या सर्व समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. सिडको प्रशासनाचं काय म्हणणं आहे? सिडको प्रशासनाचा वेळकाढूपणा सुरू आहे. प्रत्येक बाबतीत, अगदी सेवा सुविधांच्या बाबतीत त्यांचं ते नेहमीचं ठरलेलं आहे. साधं त्यांना जर माहिती अधिकार टाकून माहिती विचारली तुमची म्हणजे पाणी पुरवठा कसा होतो, तर अल्टरनेटिव्ह डे आम्ही पाणी पुरवठा करतो असं सांगतात. म्हणजे दिवसाआड ते पाणी देत आहेत सिडकोवासियांना असं ते सांगतात. मात्र प्रत्यक्षात 5-5, 6-6 दिवस सिडकोवासियांना पाणी मिळत नाही. नळाच्या पाण्याला येणारं पाणी शुद्ध येत नाही. ड्रेनेज लाईनचं पाणी नळाच्या पाण्यात सोडलं जातं. अतिशय म्हणजे एखाद्या अनधिकृत झोपडपट्टीला मिळाव्यात अशा सुविधा सध्या आम्हाला सर्वांना मिळत आहेत. आणि सर्वांना वैतागून, या सिडकोच्या प्रशासनाला, त्यांच्या कारभाराला वैतागून नागरिकांनी आता ठरवलं की धरणे आंदोलन करायचं आणि हे बेमुदत करायचं. जोपर्यंत सिडकोला खडबडून जाग येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम राहणार आहोत. हे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे. ते बेमुदत धरणे आंदोलन आपण सुरू केलं, काही कोणत्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना वगैरे भेट? हो, मुख्य प्रशासकांना सांगून झालेलं आहे, प्रशासकांना सांगून झालेलं आहे, अभियंता, सगळ्या वसाहत अधिकारी सर्वांना सांगून झालेलं आहे. असा एकही अधिकारी सिडकोचा नाही की गेल्या 2 वर्षात किंवा मागच्या 8 दिवसात आमच्या समस्या किंवा आमच्या आंदोलनाबद्दल त्यांना माहिती नाही. प्रत्येकाला माहिती आहे, परंतु ते प्रत्येकजण आपला वेळ मारून येतोय. प्रत्येकजण काहीतरी जबाबदारी ढकलण्याचा, एकमेकाच्या अंगावर ते काहीतरी ढकलून मोकळं व्हायचं अशा पद्धतीने अधिकारी वागत आहेत. जबाबदार अधिकारी इथं कोणीही आम्हाला उपलब्ध होत नाही आहे आणि कुणीही आमच्या आंदोलनाकडे काल तरी दिवसभर फिरकलेलं नाही. अजूनही ते स्वतः, त्यांनाच आत्मविश्वास नाही की आपण या मागण्या पूर्ण करू शकू की नाही. असं करत करत 2 वर्ष गेलेत आणि 2 वर्षापूर्वी त्यांनी आम्हाला स्वतः त्यांच्या लेटर हेडवरती लिहून दिलं होतं आश्वासनपत्र की आम्ही तुमच्या या मागण्या पूर्ण करू. त्यांनी लिहून देऊन पण आता सिडको घुमजाव करत आहे. सिडकोच्या प्रत्येक अधिकाऱ्याला मी तर म्हणतो हे मॅटर सगळं, हे पूर्ण प्रकरण नगरविकास मंत्र्यांपर्यंत गेलेलं आहे, मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे हे प्रकरण. परंतु सोयीस्कररित्या प्रत्येकजण याच्याकडे डोळे झाकतोय आणि या प्रशासनाला जाग आल्याशिवाय आम्ही आता माघार घेणार नाही. काल नागपूर इथल्या महानगरपालिका सिव्हिल लाईन इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाकडून त्यांच्या निदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. यात काही महिला पण सहभागी होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की भरतवाडा एक क्षेत्र आहे, तिथे मूलभूत सुविधा नाही आहेत. यासाठी महानगरपालिका आयुक्तांना अर्ज देखील देण्यात आलाय आणि त्यांनी बोलताना हे सांगितलंय की महानगरपालिकेने जुना फंड अजून देखील विनियोग नाही केलाय आणि त्यासाठी या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांनी JE महानगरपालिकेचे अधिकारी आणि दलाल यांच्यावर कारवाई केली पाहिजे, यासाठी मोर्चा काढण्यात आलाय. मैं आज मनपा आयुक्त अभिजीत चौधरी साहब के पास में इसलिए आए हम लोग कि नागपुर शहर की अनेक समस्याएं हैं. ये बजट का बहाना बताते रहते हैं. महानगर पालिका वाले कभी बोलते हैं कि जोन वाइज 10 जोन के वाइज में पैसे देने का बोलते हैं. अब मार्च अभी शुरू हो गया, अभी तक इनका फंड नहीं आया. अब पुराना फंड अभी तक के लोग ने यूज़ नहीं करे हैं. इनके अपने ठेकेदारों से मिलकर ये उल्टी सीधी हरकतें करते हैं. JE लोग हो या कोई भी महानगर पालिका के बड़े बड़े अधिकारी है, ये गलत उपयोग करते हैं, काम नहीं करते हैं. मेरी अभिजीत चौधरी साहब से आश्वासन आपके चैनल के माध्यम से कि ऐसे अधिकारियों के ऊपर में कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और जनता को मूलभूत सुविधा दी जाए. ये हमेशा महानगर पालिका का एक रूल्स रहा है कि हमारे पास में फंड नहीं है करके, और किसी बड़े जो दलाल लोग आते हैं उनका काम इमीडिएट कर देते हैं और करने के बाद में बोलते हैं कि फंड आ जाता है. तो मैं आपके चैनल के माध्यम से मेरी गुजारिश है कि मनपा आयुक्त साहब ऐसे आदेश दें कि आज जो जनता यहाँ पर हमेशा आते रहती है, ये हमेशा आना बंद हो जाए. क्योंकि जब तक इनके काम नहीं होंगे तो जनता आती रहेगी. तो मेरे मनपा आयुक्त अभिजीत चौधरी साहब से मेरी हाथ जोड़ के विनती है, अजीत दादा ग्रुप का मैं रहने के कारण इसलिए विनती करता हूँ कि जल्द से जल्द ये काम को निपटारा करें और सरकार जनता को मूलभूत सुविधा से उपलब्ध करा के इनके जन समस्याओं का समाधान निकाले.
ऑल इंडिया व्हिडिओ फोटोग्राफी ट्रेड फेअर नागपूर मधील नक्षत्र बँक्वेट 3 दिवसीय कार्यक्रम देशभरातील फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी उद्योगाशी संबंधित एक महत्त्वपूर्ण मंच प्रदान केला गेला आहे। तर AIVFTP हे एक व्यावसायिक कार्यक्रम आहे। या व्यावसायिक कार्यक्रमात 200हून अधिक प्रमुख ब्रँड्स जे आहेत ते प्रदर्शित झाले होते। या कार्यक्रमात सोनी, निकॉन, कॅनन, HP, एप्सन यासारख्या अनेक ब्रँड होते। तर सहभागी ग्राहकांना कॅमेरा, कॅम्पकॉर्डर, फोटो एडिटिंग सॉफ्टवेअर, स्टुडिओ उपकरणे, ड्रोन, इन्स्टंट फोटो प्रिंटर, व्हिडिओ मिक्सर, त्याचबरोबर ट्रायपॉड आणि फोटोग्राफी संबंधित आणि व्हिडिओग्राफी संबंधित ॲक्सेसरीजचा अनुभव घेता आला। ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब आणि PDAM संघटना यांचा यावर पाठिंबा आहे। तर या कार्यक्रमाच्या एडिशनचे उद्घाटन नागपूरचे माननीय श्री पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले। नमस्कार, मैं आफ्ताब वली। नागपुर में जो ये ऑल इंडिया वीडियो फोटो फेयर का आयोजन हो रहा है, आई थिंक ये बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है सबके लिए। यहाँ पे आके सारे प्रोडक्ट्स का डेमो लेने के लिए यहाँ पे काफ़ी सारे ब्रांड्स ने पार्टिसिपेट किया है और बहुत सारे प्रोडक्ट्स डिस्प्ले में लगे हुए हैं जिसको आप टच एंड फील कर सकते हैं। कंपनीज ने उनके प्रोडक्ट यहाँ पे लॉन्च किए हैं। यहाँ पे प्रिंटिंग इंडस्ट्री सारी प्रेजेंट है, सब्सक्रिप्शन इंडस्ट्री है, यहाँ पे एक्सेसरीज है, तो ऑल इन वन एक्सपीरियंस है। नॉर्मली जो एक्सपीरियंस के लिए हम लोग पहले दूसरे शहरों में जाना पड़ता था, जो हमारे शहर में अंडर वन जिसको मैं यहाँ पर मुझे लगता है कि हर आदमी जो फोटोग्राफी में इंटरेस्ट रखता है, वो रुचि रखता है, कोई भी नहीं हो फोटोग्राफी, उसने ये एग्जीबिशन ज़रूर अटेंड करना चाहिए। ये इसका 4th एडिशन है। नेक्स्ट ईयर और ज़्यादा इलैबोरेट करने की कोशिश करेंगे एंड आई विश देम ऑल द बेस्ट फॉर। आज दुपारी नागपूर इथल्या सिव्हिल लाईन कार्यालय इथे महानगरपालिकेवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चाचे नेतृत्व शिवसेना शहर प्रमुख श्री नितीन तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। तर शिवसेना प्रमुखांचे म्हणणे होते की नागपूर महानगरपालिकेची लाचार अग्निशमन व्यवस्था आणि महानगरपालिकेद्वारे 2.5 वर्ष अगोदर निघालेल्या अग्निशमन विभागाच्या जागांसाठी भरती प्रक्रियेस विलंब केल्यामुळे अनेक युवक युवतींची वयोमर्यादा पार होण्याचे दिशेने वाटचाल होते। तर बेरोजगारी विरोधात आणि लवकरात लवकर अग्निशमन भरती घेण्याची मागणी घेऊन नागपूर महानगरपालिका कार्यालयावर बेरोजगार मोर्चा काढण्यात आलाय। तर या मोर्चामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख श्री नितीन तिवारी, युवा सेना जिल्हा प्रमुख श्री प्रीतम कापसे, विभागीय युती अधिकारी अपूर्वा पिटलवार आणि शहर युवा अधिकारी आशिष घोडगे त्यांच्यासह जिल्हा चिटणीस अब्बास अली यांच्या सर्वांच्या सहयोगाने हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलाय। तर विशेष म्हणजे यावेळेस महानगरपालिकेत पोलीस बंदोबस्त देखील तगडा होता। पालिकेची अग्निशमन व्यवस्था 2.5 वर्ष अगोदर निघालेली प्रक्रिया भरती फायरमॅनची भरती प्रक्रिया लंबित 7,000 युवक युवतींचे बेरोजगारीचे प्रश्न घेऊन आम्ही इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रशासकीय इमारत नागपूर महानगरपालिकामध्ये उपस्थित झालेलो आहोत। हा नागपूर महानगरपालिकामध्ये आज नियमानुसार 20 फायर स्टेशन हवे आहेत। प्रत्येक फायर स्टेशनला एक शिफ्टमध्ये कमीत कमी 20 फायरमॅन, पण याच्याकडे फक्त 4 ते 5 फायरमॅन आहे। सफाई कर्मचाऱ्यांना फायरमॅनची ड्युटीवर पाठवण्यात येत आहे। म्हणजे 20 फायर स्टेशन म्हटले यांच्याकडे फक्त 11 फायर स्टेशन आहे। 20 म्हटलं तर 1200ची नोकरी पाहिजे यांना। 1200 फायरमॅन यांच्याकडे फक्त आश्चर्यजनक आहे। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या शहरामध्ये 127 फायरमॅन आहे। 1200 ऐवजी 127 म्हणजे लोकांच्या जीवाची खेळ दुःखाच्या ग्रीष्म ऋतू आहे। मुख्यमंत्रीच्या शहरामध्ये तुम्ही सेफ नाही, कारण की आगजनीची घटना झाली। हा फायरमॅन हा रीढची हड्डी असतो, हाच लोकांना जीवाची वाचवतो, कारण की त्याला ट्रेनिंग असतो। जर तातडीने ही प्रलंबित प्रक्रिया 352 लोकांची आणि उर्वरित लोकांची जर प्रक्रिया घेण्यात नाही आली, आम्ही नागपूरच्या महानगरपालिकाची वीट भजून टाकू आणि उपोषणवर बसू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या, माननीय गडकरी साहेबांच्या शहरामध्ये हा अग्निशमन विभागाला एक्सपोज करत आहे आणि आमची चेतावणी आहे सरकारला की तातडीने तुम्ही फायरमॅनची भरती घ्यावी। आज सकाळी 11:30 वाजता नागपूर इथल्या वरायची चौक गांधी पुतळ्याजवळ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला नागपूर शहरातील सर्व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदर्भवादी नागरिकांची या आंदोलनात उपस्थिती होती। तर श्री अण्णाभाऊ केदार, नरेश निमजे, प्रशांत नखाते, राजेंद्र सतई यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर वरायची चौक इथे बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले। चळवळी चालतात आणि त्याच्यात विदर्भ विरोधी चळवळी असतात,
त्यात नेहमी हे आंदोलन करत असते. मी अरुण केदार पूर्व विदर्भाचा अध्यक्ष आहे आणि आज बजेटचा आम्ही निषेध करत आहोत. आणि हे जे बजेट आहे हे बजेट लुभावणं आहे. या बजेटचे अर्धे कायदे हे पुढच्या 26 पर्यंत होणारही नाही. यांनी जे लावलेले काही नियम हे ॲडव्हर्टाइजमेंटद्वारे खूप मोठे दाखवतात, पण जे हे करू शकले नाही ते या बजेटची ते ऐशी वैसी करून ठेवतात. म्हणून विदर्भाला ज्या योजना होत्या, विदर्भाला जे काही पाहिजे ते मिळत नाही. म्हणून आम्ही विदर्भासाठी एक स्वतंत्र राज्य विदर्भाचं मिळावं ही घोषणा करतो. आणि आजच्या प्रसंगी विदर्भाच्या सगळ्यांनी या बजेटचा विरोध करावा अशी आम्ही सगळ्या सामान्य जनतेला विनंती करतो. जय हिंद, जय भारत. नसीब में निराशा आई है क्योंकि वो जो अर्थसंकल्प आया है वो पूरी तरह से घाटे का अर्थसंकल्प है और उस अर्थसंकल्प में विदर्भ का कोई भी प्रोजेक्ट पूरा होते हुए दिख नहीं रहा. उसके अलावा बेरोजगारी का दंश जो युवा झेल रहा है, उसको लग रहा था कि यहाँ कोई रोजगार का बड़ा प्रकल्प आएगा, उसके बारे में भी घोषणा की नहीं गई. साथ ही किसानों की कर्ज मुक्ति की बात होने वाली थी, उसके बारे में भी नहीं हुई. और ऐसे में विदर्भ की झोली है पूरी तरह से खाली है. जो बिजली के दाम ये कम करने वाले थे वो भी नहीं हुए. और क्योंकि सरकार कर्ज बाजारी सरकार है और आज इनका जो बजट है वो डेफिशिएट का बजट है. 45,810 करोड़ रुपए का डेफिशिएट का बजट होने की वजह से और कर्ज बाजारी सरकार होने की वजह से विदर्भ को ये कुछ दे नहीं सकते. इसलिए विदर्भ राज्य आंदोलन समिति आज यहाँ पर निषेध कर रही है और महाराष्ट्र सरकार का निषेध यहाँ पर करके महाराष्ट्र सरकार को चेताने वाली है. महाराष्ट्र सरकार चले जाओ. महाबोधी महाविहार मुक्तीसाठी शिलाचार बुद्ध विहार महिला समितीतर्फे भव्य धरणे आंदोलन. शिलाचार बुद्ध विहार आणि महिला मंडळ पाटीपुरा यवतमाळ तथा पूज्य भिक्खू संघ यवतमाळ आणि भंते सारीपुत्त सिरिमतो पाटीपुरा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. तर अखिल बुद्धांचे पवित्र स्थान असलेल्या महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी महाविहार टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करण्याकरिता पूज्य भिक्खू संघाने तीव्र आंदोलन चालू केलेलं आहे. तर त्याला पाठिंबा देण्यासाठी यवतमाळ इथल्या संविधान चौकामध्ये 10 मार्चला धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पडले असले तरी या प्रसंगी शिलाचार बुद्धविहार महिला समितीच्या अध्यक्षा रमाताई सोनटक्के, मायाताई मेश्राम, शोभाताई भैसारे सह अनेक जण उपस्थित होते. चलो 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 संविधान चौक नागपुर चलो. दिन बुधवार दिनांक 12 मार्च 2025 समय सुबह 11 बजे बोध गया महाबोधि महाविहार को बीटी एक्ट 1949 से मुक्त कराने तथा बोध गया में आमरण अनशन पर बैठे पूज्य भिक्खू संघ के समर्थनार्थ संविधान चौक चलो. संविधान चौक से जिलाधिकारी कार्यालय पर निकलने वाले शांति मार्च में हजारों की संख्या में शामिल हो. बिहार सरकार होश में आओ. 1949 का बीटी कायदा रद्द करो. बोध गया महाविहार बौद्धों के सुपूर्द करो. आम्ही शांत आहोत तर आमची फसवणूक कराल तर तुम्हाला वटणीवर आणणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय. तर उपोषण सुटून आता महिना झालाय. त्यातल्यात 2 मागण्या सरकारने शासन निर्णय केल्यात. मात्र यात शिंदे समिती राज्यात काम करताना दिसत नाहीये. गॅजेटियरची अंमलबजावणी तुम्ही या अधिवेशनात केली नाही तर तुम्हाला पुढची दिशा कळेल कसं घेरलं जातं तर असंही जरांगे यांनी म्हटलंय. तर यावेळी या अधिवेशनात तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी केली का नाही असा जाब देखील आता मराठा आमदार खासदाराला विचारणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीचा तपास यंत्रणेने ताबडतोब बंदोबस्त करायला पाहिजे. फरार आरोपी जर कुठे दिसून येत असल्याची लोकांमध्ये कुजबूज सुरू असेल तर तपास यंत्रणेने त्याबाबत शहानिशा करून फरार आरोपी जागेवर जेरबंद करायला हवा असंही जरांगे यांनी यावेळी म्हटलंय. दादा, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जी सुनावणी सुरू होती ना, ती आता जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. 26 तारखेला जी आहे ती सुनावणी जी आहे ती होणार आहे. आता ते न्यायालयीन प्रकरण आहे, आता न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळं ते काय असू काय पुढच्या याला होईल, पण फाशी होणार. आरोपींना फाशी 100% होणार, त्यात काही शंका नाही. मान्य न्यायदेवता इतक्या क्रूर हत्या संतोष भाईची केली, त्याच पद्धतीने यांना फाशी देणार म्हणजे देणार. याच्यामध्ये असा युक्तिवाद करण्यात आला की काही कागदपत्र जी आहेत ती सादर झाली नाही, त्याचबरोबर काही
जे अधिकारी आहेत ते सुद्धा यामध्ये गैरहजर होते, त्यामुळे सुद्धा ही सुनावणी जी आहे ती आता पुढे ढकलली आणि आरोपी जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने कोर्टामध्ये हजर होते. तर तुम्हाला आता नेमकी काय अपेक्षा आहे या सगळ्या सुनावणी दरम्यान? नाही, अपेक्षा फक्त तेवढीच की न्याय मंदिरानं आत्तापर्यंत न्यायदेवतेनं न्यायालयानं न्याय केलेला आहे. जी क्रूर हत्या केली किंवा इथून पाठीमागे जे काही प्रकरणं घडले त्याच्यात न्यायदेवतेनं न्याय केलेला आहे. त्यामुळे संतोष भाईची क्रूर हत्या झाली, या आरोपींना 100% फाशी होणार ही अपेक्षा आहे. अपेक्षा व्यक्त करण्यासुद्धा गरज नाही असं वाटतं, कारण इतकी क्रूर हत्या आणखीन या देशात झाली नव्हती. न्यायालय 100% त्यांना फाशीच देणार, एकालाही सुट्टी याच्यातून नाही. होणार म्हणजे होणार, फाशीच होणार यांना. फक्त काही फरार आरोपी आहेत तेही तपास यंत्रणेने लवकर पकडले पाहिजे. त्याच्या 302 मध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहे, त्यालाही घेतलं पाहिजे. या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना ज्यांनी फरार केलं, ज्यांनी साथ दिली, गाड्या दिल्या, घरं राहायला दिले, ते सुद्धा सहआरोपी होणं गरजेचं आहे. ही मात्र मागणी आमची कायम राहणार आहे आणि ही सुद्धा पूर्ण होणार, कारण त्याच्यामध्ये हे सगळेजण आहेत, याला सुट्टी नाही. लोक गेला असं तुम्ही म्हणताय. जर शासनानं जर समजा असे दिवस पुढे ढकलले किंवा मग आता तुमची जी आहे ती पुढची भूमिका, आंदोलन कसं असणार आहे किंवा मग तुम्ही कशा पद्धतीनं सरकारला घेणार आहेत किंवा मग तुमचं मुंबईला जाण्याचं काय प्लॅन? काय असतं दादा, ज्यावेळेस सरकारनं नवीन अंक सुरू केला आहे, शिंदे साहेबानं नोंदी शोधायचं काम सुरू केलं, बाकीचं काम केलं, सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढली, 2004च्या JR मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी. मग आता ह्या सरकारनं फडणवीस साहेबांनी नवीन अंक सुरू केला की मुदत संपली होती शिंदे साहेब समितीची, त्यांनी वाढून दिली, तिला मुदत वाढ. गॅजेटियर फडणवीस साहेब घेतो म्हणले, केसेस राज्यातल्या सगळ्या अंतरवालीसह मागं घेतो म्हणून सांगितले, 8 पैकी 4 मागण्या तातडीनं करतो म्हणून सांगितलं. पण काय व्हायला लागलंय की ते शिंदे समितीकडून आम्हाला दिसायला तयार नाही. किती नोंदी शोधल्या, काम करते का, कक्ष स्थापन केलेत का, तिला मनुष्यबळ दिलंय का, व्हॅलिडिटी होत्यात का, हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे. मुदतवाढ तुम्ही दिली, तुमचं काम आहे. समिती काय करते, जिल्ह्यातले अधिकारी काय करतात, कक्ष प्रमाणपत्र वाटप करतोय का, व्हॅलिडिटी देतोय का, हे बघायचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. जर काहीच नाही, तुम्ही फसू नाही शकत. तुम्हाला वाटत असेल सत्ता आली मग आनंद आहे, आनंदच तुम्हाला मराठ्यांनी दिलाय. मराठ्यांशिवाय तुम्ही या सत्तेवर बसू शकत नाहीत. मग त्यांचं जर तुम्हाला आता फसवणूक करायची असेल, त्यांच्याशी डाव टाकायचा असेल, तर तुम्ही एवढं सोपं समजू नका. मराठ्यांचा नाद करणं एवढं सोपं नाही. मराठ्याच्या नादी लागल्यावर मराठी माझंच उतरी देत, सोडतच नाहीत. कारण आमच्या लेकराचा प्रश्न आहे, तुम्हाला मोठं केलं हे प्रश्न विचारणार आता गावागावात. बघा लोक आमदाराला आणि मंत्र्याला, तुम्ही या अधिवेशनात आमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी का काढला नाही, हे प्रश्न लोक आता आमदार मंत्र्याला विचारणार आहे. कारण आम्ही का शांत आहेत, का विश्वास ठेवून येत. 4 महिने नवीन आलेत, ही नवीन अंक त्याच्यात फक्त नवीन आलेत. नवीन अंक सुरू झाला ना, जाऊ दे 2-4 महिने वेळ दिलाय, कारण आता 4 महिने होत आलेत सत्ता येऊन. आम्ही त्यात उपोषण सोडून 1 महिना झालाय, उपोषण सोडून सुद्धा बघतो आम्ही काय करते ती. त्यांनी असं समजायचं नाही तुम्ही देणार आहेत, फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार आहेत म्हणून आम्ही शांत आहेत. तुम्ही असं समजायचं नाही मग की आम्ही शांत आहेत म्हणजे तुम्ही आमची फसवणूक करणार, तर आम्ही तुम्हाला वठणीला आणणार. मराठा आरक्षणाचा लढा जो आहे तो आता कुठे येऊन पोहोचला आहे आणि आता तुमची पुढची भूमिका नेमकी कशी असणार आहे? आता 1 महिना झालाय, 4 मागण्या मान्य करतो म्हणलेल्या, अंमलबजावणी करतो म्हणलेल्या. त्याच्यातल्या 4 मधल्या 2 तर शासन निर्णय सुद्धा केला त्याने. शिंदे साहेबांच्या समितीला मुदतवाढ दिली आणि 3ही गॅजेटियर, हैदराबादच्या गॅजेटियरसह तेही त्याची अंमलबजावणी करतो असं सांगितलेलं आहे. परंतु शिंदे साहेबांची समिती राज्यात काम करत नाहीये. नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र दिले जात नाहीत, व्हॅलिडिटी सुद्धा जाणून बुजून दिल्या जात नाहीत. मोडी लिपी अभ्यासक नाही आहेत, फारसी उर्दूचे अभ्यासक नाही आहेत. मात्र ही कमतरता 100% सरकारनं मनुष्यबळ देऊन सगळे कक्ष स्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे आणि नोंदी शोधायचं काम सुरू केलं पाहिजे. लोकांचे मन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे कधी जिंकतील मन लोकांचे की लोकांना काम दिसल्यावर. मुदतवाढ दिली फक्त नादी लावायपुरतं असं नको. शिंदे समितीनं काम केलं पाहिजे, नोंदी शोधल्या हे आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बाहेर आल्या पाहून पाहिजे. जसं की पाठीमागं शिंदे साहेबाच्या काळात 57 लाख नोंदी मिळालेल्या हे वेळोवेळी दाखवलं जात होतं की इतक्या लाख मिळाल्या, तितक्या लाख मिळाल्या. मग आता मुदतवाढ फडणवीस साहेबांना दिली
आता नवा अंक सुरू झाला. मग मुदतवाढ जर फडणवीस साहेबांनी दिली तर समितीनं किती नोंदी शोधल्या? मुदतवाढ दिल्याच्या नंतर म्हणजे जास्तीच्या किती शोधल्यात? कोणत्या जिल्ह्यात शोधल्यात? प्रमाणपत्र किती वाटप झाले? हेल्थ डिटेल देतात का? त्याला मनुष्यबळ आहे काय? हे फडणवीस साहेबांनी बघायला पाहिजे ना. नुसतं मुदतवाढ दिली आणि विषय सोडून दिला, याने लोकांचे मन जिंकता येत नाही, तर रोष वाढतो. राहिला दुसरा विषय, शासन निर्णय तुम्ही गॅझेटियरचा केला. ते गॅझेटियर तुम्ही हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे गॅझेटियरची अंमलबजावणी या अधिवेशनात करणार आहेत का? आम्हाला वाटतं ह्या अधिवेशनात होईल, कारण तात्काळ शब्द वापरलेला त्यांनी, लगेच तातडीनं करतो. मग तरी 1 महिना झालाय, बघतो मग पुढची दिशा कळेल त्यांना पुढची दिशा नक्की कळत. आंदोलन कसं असतं आणि कसं घेरलं जातं मग चारी बाजूनं हे त्यांना कळत. कारण मुख्यमंत्री असतील किंवा सगळे आमदार मंत्री असतील, यांना प्रश्न विचारणार आहेत लोक. आता तुम्हाला मोठं केलं आम्ही मतदान देऊन, कारण मराठ्यांच्या मताशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही. आणि फडणवीस साहेब मराठ्याशी गद्दारी बेमानी करणार आहे, मराठ्यांशिवाय येऊ शकत नाही. मग गावागावात त्यांच्या आमदाराला, मंत्र्यांना तर लोक प्रश्न विचारणार आहेत. तुम्हाला मतं देऊन आम्ही मोठं केलं, आमचे लेकरं मोठे होणार, त्या आरक्षणाचं तुम्ही काय केलं? अधिवेशनात आरक्षणाची अंमलबजावणी का केली नाही? या मागणीवरती आम्ही ठाम आहेत. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे, ह्या मागणीवर सुद्धा आम्ही ठाम आहे. आम्हाला तोच कायदा पारित पाहिजे. दादा कृष्णा आंधळे नावाचा तो काही म्हणजे नाशिकमध्ये दिसून आल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. CCTV मध्ये तो आढळून आल्याचं सुद्धा बोललं जात आहे. तपास यंत्रणेने हे तपास करायला पाहिजे. जर असं असेल तर मला तर काय याच्याबद्दलचं माहिती नाही, पण जर असं असेल तर कुठली हायगय नाही केली पाहिजे. ज्यावेळेस जनतेत कुजबूज होती, लोकात कुजबूज अशी होती की इकडं आहे तिकडं आहे, तर त्यावेळेस सतर्कतेनं ताबडतोब अशा फरार आरोपींचा बंदोबस्त केला पाहिजे. ताबडतोब काननिळा नाही टाकला पाहिजे. जनतेत जर एखादी चर्चा असेल तर ती सत्यसुद्धा असू शकते, आणि ती सत्य नसेल तर पडताळणी करायला पाहिजे. तातडीनं गुप्त टीमा पाठवून हे बघितलं पाहिजे, कुंकड फिरतोय, काय करतोय, त्याला जागेवर जेरबंद केलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करत असताना सरकारने शेतकऱ्यांना समाधानी करावं असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. माझा काही विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही. त्यांचं ते पूर्वी काही काळापूर्वी म्हणणं होतं, त्यामुळे त्याचा अर्थ इकडे पक्षात जाणं तिकडे पक्षात जाणं असं काढण्याची काही आवश्यकता नाही. हे आता भाषण करणंही चोरीचं झालेलं आहे. त्यामुळे मी काही असा उद्देश रेफरन्स संदर्भ काय होता शक्तीपीठाचा त्याला दिलेला पाठिंबा, त्यात लोकांच्या जमिनी जाऊ नयेत ही आमची देखील भूमिका आहे. आणि त्यांना योग्य मोबदला जर दुसरीकडे मिळत असेल तर त्यांना समाधान करून त्यांचं सरकारने जर करायचं असेल तर रस्ता करायला पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हणत होतो की आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, तुम्ही सगळे ज्या उद्देशाने आले त्याला पाठिंबा आहे, पण आमच्यावर अवलंबून राहू नका. तुमचा नेताच खंबीर आहे राजू शेट्टी, त्यांनी एकदा हातात झेंडा घेतला की ते सोडत नाही, तशी त्यांची आतापर्यंत आमची समज आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं नेतृत्व करा, आमचा त्यांना पाठिंबाच आहे. पण त्यांचं लोकसभेच्या दरम्यान त्यांचा आम्हा लोकांच्यावर काही आघाडीवर विश्वास राहिला नाही. त्यामुळं त्यांचं मत होतं की मी स्वतंत्र लढतो, त्यामुळे ते स्वतंत्र लढले, आमच्या दोघांचंही नुकसान झालं. त्या रेफरन्सने मी बोललो त्याला. मी आता माझं काय खरं नाही इकडं, मी कशाला असं म्हणेन, मी तो अवघडच झाला तर भाषण करणं. त्यानंतर राष्ट्रवादीला आणि शिंदे यांना आघाडी मंत्री हे जास्त आहेत राष्ट्रवादीपेक्षा, तरी सुद्धा त्यांना निधी देण्यात माझ्या माहितीप्रमाणे 56,000 कोटी रुपये भाजपला, 47,000 कोटी रुपयाच्या दरम्यान राष्ट्रवादीला आणि 43,000 कोटी का त्याच्यापेक्षा कमी हे एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना मिळालेले आहेत. पण मंत्रिमंडळात सरकारमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला किती निधी लागणार हे ज्या त्यावेळी ठरतं. जे कोणाकडे कुठली डिपार्टमेंट याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे तो निधी काही त्या मंत्र्यांना नाही आहे, त्या डिपार्टमेंटच्या कामांसाठी आहे.
त्यामुळं अशी हे डिस्ट्रीब्युशन करणं योग्य असं मला वाटत नाही. एखाद्या डिपार्टमेंटची गरज जास्त असतात. इरिगेशन डिपार्टमेंटला जास्त गुंतवणूक असेल, रस्ते विकासासाठी जास्त गुंतवणूक असेल. आता ते दोन्ही विषय हे भाजपकडे असल्यामुळे त्यांची बेरीज जास्त होत असेल. याचा अर्थ मला असं वाटत नाही की ह्या डिपार्टमेंटला कमी आणि त्या असं बजेटकडे बघणं योग्य नाही असं मला वाटतं. सदाभाऊ खोत यांनी काल विधान परिषदेमध्ये लक्षवेधी आणली सांगली मध्यवर्ती बँकेसंदर्भात तुमच्यावर देखील आरोप केले गेले. तुमचा हस्तक्षेप आहे आणि माझ्यावर माझा उल्लेख नाही केला त्यांनी. बाहेर देतात की तुमचा माझा उल्लेख नाही केला राष्ट्रवादीचे बडे नेते बडे नेते आज बरेच माझ्याकडे बरेच मोठे नेते आहेत. माझा उल्लेख नाही केला त्यांनी. पण चौकशी करायचे आदेश देण्यात आले अशी असं आहे की आपल्या उठवण्यात आली. हा ते उठू दे ना. आता चौकशी होऊन इथं त्यांचा हे आलेला आहे. त्याच्यात सध्याच्या संचालक मंडळाचा विषयच नाही आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाचा विषय आहे. जे संचालक मंडळ आता सत्तेतही नाही आहे. त्यामुळं सरकार आम्ही कधीही चुकीच्या किंवा चांगलं सरकारने काही करायचं ठरवलं तरी सरकारला फॅक्ट्स बघितले पाहिजेत. खालून रिपोर्ट आलेला आहे, सगळं इथं सबमिट झालेलं आहे अशी माझी माहिती आहे. मंत्री महोदय म्हणतात आम्ही चौकशी करू. चौकशी करा. चौकशी करून काही कुणी घाबरण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटत नाही की आता हे चर्चा चालूच असतात. शेवटी एखाद्या संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही दोघांनी करायचं ठरवलेलं आहे तर ठीक आहे, थोडे दिवस चालेल. रामदास कदम यांनी नेत्यांवर हा एक प्रकारचा प्रेशर टाकण्याचा प्रकार आहे. माझ्यावर काही प्रेशर नाही. मी तिथं काही संचालक नाही. माझा काही संबंध नाही. संस्थेत माझ्या पॅनलमध्ये काँग्रेसचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्या भारतीय जनता पक्षाची काही नेते तिथं संचालक आहेत. त्यामुळं माझ्यावर प्रेशर येण्याचा संबंध येत नाही. माझ्यावर प्रेशर टाकण्याचा उद्देश सरकारचाही दिसत नाही. आता काही लोकांना त्याच्याशिवाय करमत नाही, त्याला मी काय करणार. त्यांचं ते महत्त्व वाढवण्यासाठी असं काहीतरी फार मोठं आम्ही करून दाखवतोय असं दाखवायचा प्रयत्न कोण करत असेल तर ते करू दे त्यांना. पण मला वाटत नाही की काही दोष संस्थेच्या चालनात आहे. संस्था अतिशय उत्तम चालली आहे. महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा मध्यवर्ती बँकेत पहिल्या 4मध्ये ही बँक आहे आणि पुढच्या वर्षी ती आणखीन प्रगतीकडे जाणार आहे. त्यामुळं मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या एका चांगल्या बँकेला सरकार अडथळा करायचा प्रयत्न करेल. तर आज रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेवरती जेवढा निधी खर्च होतोय ती जर योजना बंद केली तर इथं 10 योजना सुरू करता येतील. कोण म्हणतं? रामदास कदम हे सत्तारूढ पक्षाच्या बाजूचे आहेत. त्यांचे चिरंजीव मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळं त्यांचा बोलवता त्यांनी जर सरकारमध्ये बसला असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी बाब आहे. फार धक्कादायक प्रकार आमच्या भगिनींच्या बाबतीत होतोय आणि आमचं म्हणणं आहे की एकाही भगिनीचं नाव कमी होता कामा नये, कारण सगळ्या भगिनींनी यांना मतं दिलेली आहेत. मतदान घेतलेलं आहे. आता मतदान घेतल्यानंतर असं करणं योग्य नाही. आता मी आत्ताच आझाद मैदानावर गेलेलो होतो. त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचं आता मुलांचं आंदोलन सुरू आहे. त्यात तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्या खात्याचे मंत्री यांचे बाईट्स मी बघितले की हे 11 महिने तुम्ही तिथं चांगलं काम केलं की मग तुम्हाला तिथं परमनंट नोकरी मिळेल. त्यामुळं ती मुलं आता उपोषणावर आणि रस्त्यावर आली. 1 लाख 1.5 लाख मुलं असतील महाराष्ट्रात. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आमच्या पराभवाची अनेक कारणं आम्ही हुडकत होतो, त्यातलं हे तुमचं एक कारण आम्हाला लक्षात आलं. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा हा की अनेक आश्वासनं सरकारने दिली आहेत, ती पाळण्याचं काम आता सरकारने करावं. लाडक्या बहिणींना कुठल्याही पद्धतीनं फसवू नये. शेगाव तालुक्यातील व्यवहार आणि बाजारपेठा या शेअर मार्केटच्या घोटाळ्यामुळे आधीच उद्ध्वस्त झालेला असताना तालुक्यातील राज्यमार्गालगत असलेल्या शासकीय जागेतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे मोठे छोटे उद्योग जे आहेत ते धंद्यावाले मात्र या अतिक्रमणाच्या बडग्यामुळे अतिक्रमण असलेल्या जागेवरून हटवल्या गेल्या असून संसारांचा उदरनिर्वाह चालणारा छोटा मोठा उद्योगधंदा मात्र त्यामुळे बेजीराख झाला आहे. तर शेवगाव गेवराई राज्यमार्गावरील चापडगाव, धोगेगाव
त्याचबरोबर बाल मटाकळी यासारख्या मोठ्या गावातील बाजारपेठा या अतिक्रमणामुळे उद्ध्वस्त झाल्यात। राज्य मार्गातील रस्त्यापासून 15 मीटर दोन्ही बाजूचे रस्त्यावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस यंत्रणांकडून काढण्यात येत आहेत। तर शेगावचे अतिक्रमण काढल्यानंतर शेवगाव गेवराई राज्य मार्गावरील अतिक्रमण हे 80% नोटीस देण्याआधीच निघाल्याने शेवगावचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता रामेश्वर राठोड यांनी छोट्या मोठ्या उद्योग धंद्यावाल्यांना त्रास देण्याची भूमिका घेतली नाही। मात्र अतिक्रमणाच्या बडग्यामुळे गोरगरिबांचे संसार मात्र उद्ध्वस्त झालेत। मीडियाकडे न बोलता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन बोलावं। लाडक्या बहिणींचा उपयोग तुम्ही फक्त निवडणुकीपुरता केला असा आरोप रोहित पवार यांनी सरकारवर केलाय। तर तुमचं अंथरूण ठीक आहे, मात्र सामान्यांच्या अंथरुणांवर ठिगळं पडली आहेत। सरकारला आता तुम्ही समज द्या असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। पोलिसांना तो सापडत नाहीये, मात्र प्रसार माध्यमांवर तो बाईट देताना पाहायला मिळतो। बघा, प्रसार माध्यमांना तो बाईट देतो, खोक्या जो पण आहे त्याच्याच बरोबर तुम्ही कोरटकर बघा, मध्ये मीडिया समोर आला, पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं, घरातून तो बाहेर मध्य प्रदेशमध्ये जाऊन बसला तरी पोलिसांना त्याला पकडता आलं नाही, या खोक्याला पकडता आलं नाही। इतरही जर काही आपण गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये सुद्धा न्याय सामान्य लोकांना देता आला नाही। पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं, एखाद्या मंत्र्याचा मुलगा रुसला आणि बँकॉकला जात असेल, आता बँकॉकला का जात होतं हे मला माहित नाही, पण जात असताना प्रायव्हेट विमान वळून परत पुण्यामध्ये लँड करण्याची ताकद यांच्या नेत्यांकडे आहे। पण इथं या व्यक्तीला म्हणजे सामान्य लोकांना न्याय देण्याची ताकद नाही। हा खोक्या टीव्हीवर येतोय पण पोलिसांना सापडत नाही, म्हणजे काय चाललंय या राज्यामध्ये हे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। दुसरं, खरात नावाचा एक वकील सामान्य लोकांचा आवाज बनून लढत होता, त्या ठिकाणी त्याला त्या लोकांना न्याय देण्याऐवजी फक्त मंत्र्यांच्या विरोधात पूर्वीपासून त्यांनी बातम्या केल्या। मंत्र्यांनी काय केलं तर स्वतःची ताकद वापरली, पोलिसांना फोन केला, मुख्यमंत्र्यांच्या इथं जाऊन ते बसले असं आम्हाला समजतंय। आणि तुम्ही जोपर्यंत पत्रकारावर कारवाई करत नाही मी इथून उठत नाही असं सांगितलं आणि एकाच दिवसामध्ये विविध प्रकारचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर कलम लावली गेली। आता आम्हाला असं कळतंय डीजी का कोणाकडे तरी जाऊन काही नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, आता मोका त्या खरातवर लावा असं तिथं सांगितलं जातंय। म्हणजे हे गुन्हेगार तुम्हाला सापडत नाहीत, पण पत्रकार आणि सामान्य लोकांवर मात्र तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता। आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथं करत असताना मला मीडियाला विनंती करायची आहे की आज खरातवर हा विषय आलेला आहे, हा विषय तुमच्यावर येऊ शकतो, मी बोलू नये, नाहीतर नेत्याच्या नाहीतर मंत्री महोदयाच्या विरोधात कुणी बोलू नये। कदमांनी म्हटलंय की लाडकी बहिणी योजना बंद केली तर त्याच्याऐवजी 10 योजना सुरू करता येतील, अंथरूण पाहून पाय पसरावे। कदम साहेबांना अंथरूण आता बरं आत्ताच दिसतंय, इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना अंथरूण दिसलं नाही। आणि फक्त मीडियावर बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांकडे जावं, त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जावं आणि याच्यावर कुठेतरी बोलावं। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही लाडक्या बहिणींचा उपयोग हा फक्त मतदानापुरता केला आणि मतदान झाल्यानंतर तुम्ही सर्वसामान्यांना विसरून गेला आणि आत्ता तुम्ही अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत असाल ते कितपत योग्य असं मला वाटतं। त्यामुळे तुमची अंथरुणं चांगली असली तरी गरिबाच्या अंथरुणामध्ये बऱ्यापैकी आता धोकं पडलेली आहेत। आर्थिक परिस्थिती सामान्य लोकांची खूप हालाकीची आहे, त्यामुळे उगाच असे स्टेटमेंट देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सरकार कसं चालवलं पाहिजे हे मात्र तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगावं असं मला वाटतं। तर एकनाथ शिंदे यांच्या काळात ज्या योजना सुरू होत्या त्या सगळ्या योजना आता बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी धुसफूस तयार झालेली आहे। कारण एकनाथ शिंदे यांनी आनंदाचा शिधा योजना सुरू केली होती, त्यानंतर वयोश्री यांना फिरवण्याची योजना सुरू केली होती, वयोवृद्धांना ती पण बंद करण्यात आली, बऱ्याच योजना बंद करण्यात आल्या। यामागचं नेमकं कारण काय वाटतं? तीर्थयात्रा योजना, आनंदाचा शिधा, अशा विविध योजना जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा या सरकारने आणल्या होत्या, त्याच्यातून लोकांमध्ये चांगली चर्चा सुरू झाली होती। त्याचा फायदा इलेक्शनमध्ये नक्कीच या सरकारमध्ये असणाऱ्या तिन्ही पक्षाला झाला, त्यांचे आमदार निवडून आले। पण झालं एवढंच
ती प्रसिद्धी होत असताना शिंदे साहेबांची प्रसिद्धी त्या तिन्ही पक्षामध्ये जरा जास्त होत होती असं वाटत असावं आणि मग अजून प्रसिद्धी नको म्हणून ह्या ज्या पॉप्युलर योजना होत्या ज्या शिंदे साहेबांनी आणल्या होत्या त्या कदाचित या सरकारने बंद केलेल्या आहेत. याच्यामध्ये कुठंतरी या तिन्ही पक्षामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्यात असं वाटत नाही. एकामेकाला दाबण्याचा प्रयत्न या सरकारमध्ये असं म्हणावं लागेल. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.